नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण त्याचबरोबर ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्ली येथे केंद्रशासित प्रदेशांच्या कृषी मंत्र्यांसोबत मंत्रालयाच्या विविध योजनांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव डॉक्टर देवेश चतुर्वेदी, मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये नवीन वर्षात नवीन संकल्पांसह कृषी विकास आणि शेतकरी कल्याणाची कामे वेगाने पुढे नेऊ, असं मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय. द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षात नैसर्गिक आपत्ती, धोरणातील अस्थिरता अशा विविध समस्यांचा सामना करतायत. या केंद्र शासनाशी निगडीत समस्यांबाबत महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाने केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. कुकडी घोड प्रकल्पातील 70% लाभ क्षेत्र अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अहिल्यानगरला कालवा सल्लागार समितीची बैठक झाली आहे. कुकडीतून रब्बीसाठी 2 तर घोडमधून 4 आवर्तने देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. देवाची पूजा, समारंभ आणि कोणत्याही शुभकार्याची शोभा वाढविणारे विड्याचे पान कृषी विभागाकडून कायमच दुर्लक्षित राहिले. कोरोना काळापासून कमी झालेले विड्यांच्या पानांचे दर परत वाढलेच नाहीत. त्यातच पानमळ्यांच्या देखभालीचा खर्च वाढल्याने शेतकरी चारी बाजूने संकटात सापडल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पानमळेच बंद करण्याचे संकेत दिले. थंडीत पौष्टिक घटक म्हणून आहारात अंड्यांना मागणी राहते. त्यामुळे दरवर्षी थंडीच्या दिवसात मागणीत वाढ होत असल्याने दरही तेजीत येतात, असा लेअर पोल्ट्री व्यावसायिकांचा अनुभव आहे. मात्र यावेळी थंडीच्या तीव्रतेत वाढ नोंदविली गेली असताना अंडी मागणी मात्र अपेक्षित नाही. परिणामी अंडीचे दर पूर्वीच्या 650 रुपये प्रति हजारांवरून आता थेट 480 रुपयांवर आले आहेत. देशभरात अशी स्थिती असल्याची माहिती लेअर पोल्ट्री व्यावसायिक रवींद्र मेटकर यांनी दिली आहे. खानदेशात अलीकडे बारमाही केळी लागवड होऊ लागली आहे. अनेक कंपन्यांनी ऐनवेळी आगाऊ नोंदणी करूनही ऊतीसंवर्धित केळी रोपांचा पुरवठा न केल्याने केळी लागवडीसाठी कंदांचा उपयोग शेतकरी करतायत. त्यातच दर्जेदार आणि हवे ते वाण मिळत नसल्याने लागवड रखडतच सुरू आहे. भारतीय फळ विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली राज्यात लवकरच इंडो डिजिटल फ्रुट्स मंडी स्थापन केली जाणार आहे. या मंडीत शेतकरी, सेवा पुरवठादार आणि व्यापाऱ्यांचा समावेश होणार असून व्यवहार पारदर्शक, जलद आणि किफायतशीर होईल, असे ध्येय परिषदेने निश्चित केले. वाशिम जिल्ह्यात हरभऱ्याशिवाय चिया सीड हे नवे पीक रुजत आहे. यंदाच्या हंगामात विक्रमी 3,500 हेक्टरपर्यंत लागवड पोहोचली असून हा 3 वर्षातील उच्चांक आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार, कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांनी विश्वास दाखवत त्यांनी केलेल्या पिकांबद्दल हे यश मिळाले आहे. वेळ झाली आहे बातमीसह कृषी अपडेटमध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.